हे गाईज, कल्याणी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी पुन्हा एकदा भन्नाट अशी रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे चिकन चिल्ली। त्यासाठी बघा, मी इथे बोनलेस चिकन घेतलेलं आहे। त्याला स्वच्छ धुवून त्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर ॲड केलं आहे, त्यानंतर अर्धा चम्मच हळद पावडर ॲड केलं आहे, नंतर लाल मिर्च पावडर ॲड केलेला आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला रेड चिली फ्लेक्स ॲड करायचे आहे। हे सर्व ॲड करून झालं की त्यामध्ये आपल्याला जे सीझनिंग असतं ते ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये सोया सॉस ॲड करायचं आहे आणि नंतर आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर, मैदा, कॉर्नफ्लॉवर मी 1 चम्मच घेतलेला आहे, तर मैदा इथं मी 2 चम्मच घेतलेला आहे। तुम्ही अशा प्रकारे क्वांटिटी घेऊ शकता तुमच्या चिकनच्या याच्यावर। जर तुमचं 1 किलो चिकन असेल तर तुम्ही 1 वाटी 2 वाटी असा अंदाज घेऊ शकतात। नंतर 1 अंडी आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आणि वरतून चवीपुरता मीठ घालायचं आहे। मग सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला जवळपास 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे। एवढं क्रिस्पी बनतं आणि खूप छान लागतं। तुम्हाला जर नुसतं फ्राय चिकन खायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने डायरेक्टली फ्राय करून खाऊ शकतात, पण आपली याची पुढे प्रोसेस आहे, कारण आपल्याला चिकन चिल्ली बनवायची। साईडला बघा, कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापत। तेल चांगलं कडक झालं की मग याला मीडियम फ्लेमवर फ्राय करायचे। सर्व चिकन आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि मीडियम फ्लेमवर याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करणार आहोत। तेल कधीही गरम करताना हाय फ्लेमवर असू द्यायचं आणि त्यामध्ये जेव्हा आपण काही ॲड करतो, भजी म्हणा किंवा चिकन म्हणा, काहीही तुम्ही फ्राय करणार तर लो टू मीडियम फ्लेमवरच याला फ्राय करायचं। आणि हे चिकन बोनलेस असल्यामुळे याला थोडं जास्त फ्राय करावं लागतं, म्हणून याला लो टू मीडियम फ्लेमवर फ्राय होऊ द्यायचं आणि खूप हे कुरकुरीत आणि क्रिस्पी चिकन बनतं। खूप मस्त टेस्टी लागतं। इथे आपलं चिकन फ्राय होऊन रेडी झालं आहे। दुसरंही जे उरलेलं चिकन आहे तेही आपण अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत। जवळपास 10 ते 15 मिनटं मला हे चिकन फ्राय करायला लागले। साईडला आपण पुन्हा एकदा कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये जे चिकन फ्राय केलेलं ऑइल होतं तेच आपण यामध्ये ॲड करणार आहोत। तेल चांगलं तापलं की यामध्ये आपण बारीक कट केलेले लसूण आणि जिरं ॲड करणार आहोत। त्यानंतर 1 हिरवी मिरची आपल्याला यामध्ये ॲड करायची। सर्व काही मिक्स करून घ्यायचं। नंतर यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची आहे, अशा पद्धतीने कट करायची आणि कांदाही अशाच पद्धतीने कट करायचा आणि दोघं मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये पिंच ऑफ सॉल्ट आपण घालणार आहोत आणि सर्व काही पुन्हा एकदा मिक्स करायचं। जास्त फ्राय करायचं नाही, शालो फ्राय करतो त्याच्यापेक्षाही थोडं कमी फ्राय केलं तरी चालतं कांदा आणि शिमला मिर्च। त्यानंतर आपण यामध्ये सोया सॉस ॲड करणार आहोत। थोडंसं व्हिनेगर घालायचं आणि जे रेड चिली सॉस असतो तो आपण 1 चम्मच यामध्ये ॲड केलेला आहे। 1 चम्मच आपण यामध्ये टोमॅटो केचप ॲड केलं आहे आणि जे आपलं कॉर्नफ्लॉवर असतं त्याला पाण्यामध्ये मिक्स करून ते ॲड केलं आहे। 1 चम्मच मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि 2 चम्मच यामध्ये पाणी ॲड केलं आहे, तर ते यामध्ये मी ॲड केलं आणि नंतर यामध्ये चिकन ॲड करून मस्त याला फ्राय करून मिक्स करून घेतलं। वरतून चवीपुरता मीठ घाला आणि लास्टला आपण यामध्ये ॲड करणार आहोत ती म्हणजे कोथिंबीर। तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल तर अतिउत्तम, तुम्ही यामध्ये तीही ॲड करू शकतात। खूप मस्त टेस्ट लागते तिचीही आणि खूप मस्त ही चिकन चिल्ली बनते। तर चला, आपली चिकन चिल्ली इथं डन झालेली आहे आणि आता आपण तिला डिशमध्ये सर्व करून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीने डिश रेडी झालेली आहे आणि मस्त टोमॅटोच्या चटणीसोबत तुम्ही याला एन्जॉय करू शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।